म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं. म्हणजे लोकसभा आहे, त्याच्याची जिल्हा परिषद आहे, पंचायत संस्था आहे, स्थानिक संस्था आहेत. कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना मतदारांना बाळासाहेब पाटलांचा झालेला पराभव मान्य आहे, कुठलंही कारण नसतं. नाही, साहजिक गोष्ट आहे. आता बाळासाहेब इथं बसलेत म्हणून मी सांगतो असं नाही. सार्वजनिक जीवनात बाळासाहेब म्हणजे एक स्वच्छ चारित्र्याचा नेता, एक. नंबर 2, लोकांसाठी प्रचंड असोसिएशन. नंबर 3, सरकारातल्या किंवा ज्या संस्था चालवतात ते इतक्या निर्मळ संस्था आहेत. आता सह्याद्री सरकारी साखर कारखाना महाराष्ट्रातले जे उत्तम चालणारे कारखाने, ज्यांचा व्यवहार अतिशय उत्तम आहे, कुणी होऊ शकत नाही, असं सगळं असलेल्या व्यक्तींना असं मतदानात फरक अंतर करावं हा आमच्या सरकारचा धक्काच आहे. विधानसभा इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईल म्हणले होते, ते कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता? मी सांगू शकतो असं आहे की त्यांच्याकडे 230 का 200 किती इतकी प्रचंड मेजॉरिटी, त्यामुळे त्यांना काही चिंता नाही. त्यांनी बसून निर्णय घ्यायचा, ते निर्णय आज उद्या काहीतरी घेते. तुमची बैठक काही महाविकास आघाडीची बैठक होणार आहे का? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांची तुम्ही काही भेट घेणार आहात असं काय आहे? आज उद्या त्याला आमच्या जे उमेदवार झाले ते आणि ज्यांचा पराभव झाला आमच्या, त्यांची बैठक उद्या जयंतराव पाटलांनी बोलवली. उद्या आमदारांची 10 आमदारांची, आणि परवाच्या दिवशी समन जे आमचे उमेदवार होते ते आणि त्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतरावांनी बोलवलेली आहे. आणि पार्लमेंटचं काम उद्यापासून सुरू होतं आहे, पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत, असं अनिल पाटील म्हणाले. म्हणजे त्यांना काय आता सरकार बनवायला त्यांच्याकडे हवेच्या पेक्षा जास्त लोक होईल, त्यामुळे कोण कशासाठी कॉन्सेप्ट. साहेब, महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी एक वाक्य तर याचा फटका